लई नाव ठेवता साहेब. हा जागा दिली म्हणून होय का जागा दिली तर काय उत्तर दिलं तर का साहेब तुम्ही पुण्याकडचे का हो? का हो? नाही काम झालंय मग डाग उपर केलीस ना हे मग समजलो. हे राघव काम मी वर केली नाहीये एवढंच सांगितलं भाडं भरतो म्हणून जागा दिली ना. यो झाला तुमचा पुण्याकडचा हिसाब. पेन्शन विकायची बँकेत पैसे ठेवायचे आणि त्याचा व्याजावर दाग भात खायसाठी जगायचं. असली माणसं आम्ही नाही बरं का. हो आमच्या साहेबांनी एवढा मोठा मला घेतलाय ना तो विदेशाहून सुट्टीवर त्या वर्षी देशात आल्याला म्हणून. अहो बघा कसा उलपट ठेवा असा. अहो भाडं जर कमायचं असताना तर या 12 वर्षात 1200 माणसं नोटाचं छापे घेऊन उभी राहिली होती. अहो पगडी घ्या डिपॉझिट घ्या पण जागा द्या. भल्या भल्या माणसाला हा गडी नाही बसणार आहे पण तुम्हाला कसं काय बसलं याचा मोठा अचंबा वाटतो मला. आणि भाडं गोष्टी करता होय. अहो राघव कुठे जात आहे चहा घ्या का घेणार म्हणून काय चालतात द्या की. रत्ना हे रत्ना एक कपवर चहा करतो रमासाठी. अहो राघव बसा बसा. बसू का? हो बसा बसा. सांगशील सांगशील साहेब तर कपडा सांगशील असते असते ठीक आहे ना. हा देवा वा छान. राघव तुम्ही पण पुण्याकडचे का हो? आहो नाही राघवला तरी चहा पिताय म्हणून विचारलं. तुमचा हिसाब साफ चुकलं. हा मी पुण्याचा पुढचा सातारचा. बरं हो साहेब रागवला म्हणून तर चहा घेतात तर कौतुक कसलं करता माझं. आमच्या इथे माणसं रागवली ना तर जीपी घेता. अरे बापरे आज तुम्ही घाबरू नका हो. आता तसला काही राग नाही बघा मुंबईमध्ये. अटक काय कोणाला मी पडतो गाडीच्या माग आणि गाडी पडते माझ्या माग. आता राग धरायला म्हटलं गाडी सुटत्या आणि गाडी धरायला म्हटलं राग सुटत्या. सांग द्या अशी आहे समजी करा. अहो राघव अजून घेणार का थोडा चहा? अजून घ्या मनसोक्तपणे चहा घ्या पण राघव नका. कसं आहे तुम्ही राघवला आमच्या मुद्दा राणीला फुलं आणून घेऊन देणार. आमची मुद्दा राणी नाराज व्हायची. हो साहेब तुम्हाला फुलं आणून देणार मी कोण हो. झाडावरच्या फुलांना हात आवाजी उन्हाची जात नाही. आता मालक सांगतात म्हणून मी आणून देतो. देणार ते हो मी कोण. मालक सांगतात राघव रे बापरे वाटतं मला कुठे चला खाली गाव. रत्ना हे रत्ना काय साहेब? त्या कपबशा उचलून ठेव. तिथं तुझ्या बायसाने यायच्या आणि माझ्या नावाने ओरडायच्या. आल्या आल्या म्हणायच्या की हे काय? अजून चहा चालू आहे तुमचा? रत्ना अगं आदराने बोल. खाली तो वाटतं अहो, हे काय? अजून चहा चालू आहे तुमचा? एक सहज प्रश्न मनात आला म्हणून विचार. माझ्यासारख्या कपल्लर माणसाशी लग्न केलं सुखात आहेच ना? अगदी. तुम्ही असे काय विचारताय मला? अहो, मी खरंच खूप सुखात आहे. खूप खूप खुश आहे. खरंच मग आता तरी काय होणार आता? तू डॉक्टरकडे गेली होतीस ना? हां. औषध
मुद्दा हे मुद्दा हा? तुम्ही जरा डॉक्टरांकडे जाऊ. बरं. आणि हो, डॉक्टरांनी काही सिरियस सांगितलं तर घाबरून जाऊ नका. मात्र बोलायचं नाही. चल, चल. बाईसाहेब, ओ बाईसाहेब, काय राघव? हा तुमच्याकडे कोणी आलंय? तेव्हाच बाहेर पाहिजे. अरे मग रत्नाला सांग ना की बाहेरनं कोण आलंय ते. काय रत्ना? रत्ने, अगं रत्ने. अगं बघ ना बाहेर एक कोण आलंय ते. अगं बघ ना, तेव्हाच बाहेर पाहिजे. साहेब, या साहेब, या 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 क्या साहेब. दिवसाने इथेच राहतात का? हो, पण ते घरात नाही. कोण आहे घरात? बाईसाहेब आहे. पाठवून दे त्यांना. बरं. बाईसाहेब, काय रत्ना? हा कोणीतरी आलंय बघा. बरं, एका बसला मी आले. बरं. तुम्ही बसा. अण्णा तुम्ही? का? अण्णा, नमस्कार करते ना. नमस्कार काय? आशीर्वादाची अपेक्षा करू नकोस. अण्णा, अण्णा तुम्हाला ते घर कसं काय सापडलं? 10-12 वर्ष पोलिसात काढले मी पोरी. तेव्हा गुन्हेगार आणि फरारी कुठे आणि कसे शोधायचे हे मला चांगलंच ठाऊक. काय करतो तुझा हा अरविंद साने? म्हणजे आत्ताच बाहेर गेले ते. येते ना सध्या. अण्णा, अण्णा तुम्ही बसा. पोटा पाण्यासाठी काय करतो हे विचारतो मी तुला. म्हणजे यांची आणि त्यांच्या मित्राची एक आर्किटेक्ट फॉर्म आहे तिथेच. कमाई किती होते? मिळतात ना 40-50 हजार. नवीन आहे ना अजून. 40-50 हजार? तुझ्या ड्रेसेस पावडर यांच्यावर खर्च करून खायला काय येतं का? अण्णा, तुम्ही हे विचारायला आलात का इथे? हो. आणि माझी मुलगी कोणत्या फलतूक माणसाबरोबर पळून गेली आहे ते बघायला आलोय मी. तुझा काय विचार आहे? कसलं? मी तुला नागपूरला न्यायला आलोय. त्यांना सोडून येणार नाही. तुला यावंच लागेल. अण्णा, अण्णा आपण लग्न झालंय माझं. घटस्फोटाची व्यवस्था केली जाईल. ओरडू नकोस. अण्णा, अण्णा तुम्ही वडील आहात माझे. होतो. पण ज्या दिवशी तू त्या फलतूक माणसाचा हात पळून गेली त्याच दिवशी नाती तुटली झाली. अण्णा, अण्णा पळून गेले नाही मी. लग्न केलंय त्यांच्याशी. पत्नी आम्ही त्यांची. आमचं प्रेम होतोय एकमेकांवर. अजूनही आहे का संपलं? रे अगं मुद्दा हे मुद्दा हा मुद्दा तुम्ही उगाच घाबरतो. आता इकडे तिकडे लक्ष ठेवू नको. माझ्याकडे लक्ष दे. अगं तू आई होणार आहे. आणि मी थँक्यू थँक्यू थँक्यू. अण्णा, तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं परस्पर मिळाली असतील ना? अण्णा ते का आला? या अण्णा आपल्याची पोरगी पळवण्याची हिंमत दाखवणारा कोण आहे? तो हिंमत बहादूर बघायला आलोय मी. बघितलं माणूस बघितला पण हिंमत अजून बघायची आहे. म्हणजे मला जास्त बोलायची गरज नाही आणि मला ते आवडतही नाही. माझी पोरगी तुझ्यासारख्या फलतूक माणसाबरोबर पळून जाऊन लग्न करते यात मी माझा मान समजतो. पण मी माझा सन्मान समजतो. तुझा मान सन्मान करायला आलेलो नाही मी इथे. मी मुद्दाला परत द्यायला आलेलो आहे. ते शक्य नाही अण्णा. ते शक्य होणार आहे. लग्न केलं ना मी. रजिस्टर्ड मॅरेज. तरीही मी तिला नेणार आहे. मग दिवस असते. फार फार तर होणार म्हणून तुझं नाव लावेल. बाप म्हणून. अण्णा ओरडू नकोस.
माझी करोडोची प्रॉपर्टी आहे. असेल. असं नाही आहे. तुझ्या कमाईच्या कित्येक पटीने इन्कम टॅक्स भरतो मी. ते एक मोठे हिशोब दाखव. मुग्धा माझी एकुलती एक मुलगी आहे आणि माझ्या मागे माझी सगळी प्रॉपर्टी तिचीच होणार आहे. तसं मृत्यूपत्रही केलंय मी आणि हे सगळं तुला माहिती होतं म्हणून तू तिला फसवलं आणि तिच्याशी लग्न केलं. मी मुद्दाला क्लेम केला तिच्या बापाच्या पैशावर नाही. आणि मी माझं मृत्यूपत्र रद्द केलं तर खुशाल करा. तुमची मर्जी. पण एवढंच विचार करा ते रद्द केल्यावर त्या पैशांचं काय करणार आहे याचा एक विचार करून ठेवा. मी वाटेल ते करेन. उधळून टाकीन, दाम धर्म करेन किंवा एखाद्या गरीब मुलाला दत्तक घेईन. जमणार नाही तुम्हाला. तुला नागपूरला यावंच लागेल. माझा आश्रित म्हणून राहावं लागेल. मी सांगेन ते काम करावं लागेल. मी सांगेन तेच करावं लागेल. तरच मी माझं मृत्यूपत्र रद्द करणार नाही आणि याला दुसरा पर्याय नाही. मी तुम्हाला 3 दिवसाची मोहलत देतोय. 3 दिवसात तुम्ही नागपूरला तरी या नाही तर मृत्यूपत्र रद्द केले हे ऐकायला तयार राहा. ऐकतो मी. आम्हाला मुद्दा तुझा काय निर्णय तुझ्या बापाला सांग. मी काय? हो तूच. अण्णा आम्ही नागपूरला येणं शक्य नाही. तेव्हा तुम्हाला तुमचा मार्ग मोकळा आहे. ठीक आहे. तरीही तुम्हाला पश्चाताप होईल अशी आशा धरून 3 दिवसाची मुदत कायम ठेवतो. येतो मी. अहो अजून इथेच बसून काय राहिलाय? ऑफिसला नाही जायचंय का? नाही. का? आज बाजारात जायचंय. बाजारात? हो कशाला? चिंच आणायची, बोरं आणायची. आता तुला डोळायला नाही. हे थांब, मी ऑफिसमध्ये फोन करतो. हे किती छान. आता तुझी डोळा जोडणं सुरू होणार. तू मग बागेतली जेवणं, मग डायनिंग टेबलवरची जेवणं. पण त्याला या बिलचं काहीतरी करावं नाही. हे बघा अरविंद, आपण या बिलचं काहीही करू शकत नाही. आणि आपल्याला ते करायचंय नाही. जेवण आहे. हो पुढे मी आलोच. सॉलिसिटर काका. हॅलो सॉलिसिटर काका. हा मी अरविंद साने. हा गुड मॉर्निंग. नाही सहजच फोन केला होता. म्हणजे काही शंका विचारायच्या होत्या मला. म्हणजे माझ्या मित्राला ॲक्च्युली प्रॉब्लेम त्याचा आहे पण त्याच्या वतीने मी विचार. मग कसे सॉलिसिटर कागदा की माझ्या मित्राने प्रेमविवाह केला. हो आणि त्या मुलीचे वडील जळगावचे श्रीमंत. हो आणि त्यांनी त्यांच्या विरोधात जाऊन तिच्याशी लग्न केलं. हो आणि वडील आले आणि धमकी देऊन गेले की ते आपली बिल रद्द करतील. हो नाही 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 नाही. आप कमाई म्हणजे स्वतः कमावलेली. नाही 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 नाही. कांदानी नाही आहे. कांदानी नाहीच आहे. अच्छा म्हणजे त्याच्या आधीच जर मृत्यू झाला
झाले त्या. हा उपकारच ना. भली भली लोक तुमच्या मागे लागले, पण तुम्ही आम्हाला राहिला चालेल. चलताय वा. म्हणजे वृद्धाची आई. काय जामनगरला 20 वर्षापूर्वी मी जिथे राहत होतो ना, आमच्या शेजारी एक फॅमिली राहत होती. पोलीस ऑफिसर होते ते. त्यांच्या पत्नी पण अशाच दिसायच्या. हो का? काय नाव बरं त्यांचं? अण्णा आपले. एक्झॅक्टली, अण्णा आपटे. मी ओळखता त्यांना. अहो माझे सासरे ते, म्हणजे मुग्धाचे वडील. अच्छा, म्हणजे मुग्धा जान्हवी वहिनीची मुलगी आहे. म्हणजे तुम्ही मुग्धाच्या आईला ओळखता? ओळखतं म्हणजे काय? 4 वर्ष मी त्यांच्या शेजारी म्हणून राहत होतो ना. आता तुम्हाला सांगतो, त्यांच्या घरातून कांद्याच्या तालीपीठाचा वास आला की मी म्हशीची वाट बघत बसलो राहायचो. बाय द वे, मुग्धा बेबी आहे कुठं? आहे ना, आताच आहे. एक मिनिट. बोल. हे मुग्धा? हे मुग्धा? काय हो? काय झालं? आता इकडे ये. हो, आले. ये पटकन बाहेर ये. काय झालं? यांना ओळखलं का? अहो, काय विचारताय तुम्ही? गेली 3 महिने आपण शेजारी म्हणून राहतोय ना. तशी नाही, दुसरी ओळख. म्हणजे जामनगरला एक तुमच्या शेजारी राहायचे. हे तुला तेव्हापासून ओळखतात, तेव्हा तू 3 महिन्याची होती. म्हणजे तुम्ही जामनगरला राहता का? तुझ्या शेजारी. अगं अण्णा आणि मी शेजारी होतो ना. काय म्हणता? तुला एक थोडी आठवण सांगू. हा? आपल्या बागेत बघ एक असा दगडी चिमू होता. त्याच्यात बसून तुझा फोटो काढला होता. हो, हो. फोटो आले आमच्या घरी. तो फोटो मीच काढला होता. तुला सांगतो, जान्हवी वहिनीची आठवण आली ना, सरळ अवघड आहे. बिचारी जळून गेली. आई, म्हणजे आई हजून गेली? का? नाही, म्हणजे अण्णांनी सांगितलं होतं की प्लेननं गेली म्हणून. अण्णा काय सांगतात? कपाट पाठ छळला त्यांनी दिला. नांग्याच्या हातची पोगळू झाली होती ती. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मी तुमच्या समोर तुमच्या सासऱ्यांविषयी असं बोलतोय. नाही नाही नाही. अहो तसं विचारही करू नका. अहो आमचंही मत त्यांच्याबद्दल तसंच आहे. असं नाही, तुमच्या बाबतीत नाही, पण निदान समोर मी असं बोलणं म्हणजे मला. नाही नाही प्रधान साहेब, तोही प्रश्न आत्ताच मिटला. आत्ताच अण्णा इथे येऊन गेले आणि आमची शेवटची गाठ. अण्णा इथे आलं नाही. हो, आम्हाला आत्ताच गुड बाय करून गेले. काय करायला? का? अहो त्यांच्या मुलीशी प्रेमविवाह केलाय ना मी. ते त्यांना पसंत नाही. त्यांना नाहीतरी काय पसंत असतं? हो, म्हणून माझ्या प्रेमावर संशय घ्यायचा. आले आणि म्हणाले मी हिच्यावर नाही, हिच्या बापाच्या पैशावर प्रेम केलंय म्हणून. बिल रद्द करायची धमकी सुद्धा देऊन गेले. म्हणजे अण्णांनी तिच्या नावानं बिल केलंय? हो, आणि त्याला रद्द केलं असेल. का? अहो मगाशी सांगितलं तेच कारण. बरं धमकी देऊन गेले. नागपूरला चल आश्रित म्हणून. अच्छा, म्हणून तुम्ही मगाशी सॉलिसिटरशी बोलत होता का? हो, म्हटलं कायद्याला तरी न्याय ठाऊक आहे की नाही बघावं. बरं, अण्णासाहेबांनी बिल रद्द केलंय किंवा नाही, 3 दिवसाची मुदत दिली आहे ना आम्हाला पश्चाताप व्हावा म्हणून. बरं, तुमची काही हरकत असेल तर या बिलच्या संदर्भात मी अण्णासाहेबांशी काही बोलू? हो, जाऊ द्या. अण्णा सध्या आहे कुठं? नागपूरला गेले असते. फोन करून बोलवून घ्या. ते फोन उचलतील की नाही त्याची शंकाच आहे. आपण निदान पत्र पाठवून तरी बोलवून घ्या. ते येणार नाही. अहो, त्यांना विचारा की आम्ही येऊ का म्हणावं. ते उत्तरही पाठवतील की नाही याची शंकाच आहे. कमाल आहे. मला असं वाटतं अण्णांनी 3 दिवसांची दिलेली मुदत ही आपल्या प्रयत्नांची मुदत आहे. तेव्हा मला असं वाटतं आपल्याकडून आजच्या आज मेलला पत्र गेलं पाहिजे. तुला काय वाटतं? मला काही हरकत वाटत नाही, कारण तशाही आपण अण्णाची त्या राजीपणे आधी मान्य करणं नाहीच. सो That's it. मग घेऊया पत्र. हो, ठीक आहे, तुम्ही पत्र लिहा, तोपर्यंत मी पायी करून आणतो. अहो तुम्ही थांबा ना, म्हटलं पत्र बघूनच जा.
असं म्हणताय? हो. ठीक आहे द्या. एक 2च मिनिटं. हे बघा. फर्स्ट क्लास. ठीक आहे. मला असं वाटतं या एन्व्हलप बरोबर एक एन्व्हलप अजून पाठवावं लागेल. तो कशासाठी? त्याचं काय आहे? तुमच्यासाठी एक पण पैसा खर्च करणार नाही असं नाही मी तुम्हाला सांगितलं आहे. पण बेस्ट फ्रेंड त्याचा कंजूसपणा मला माहिती आहे ना. आणि हा त्याच्यावर तुमच्या मुद्दाच आहे त्याचा. तुला चालेल? हो, का नाही? चालेल, काही प्रॉब्लेम नाही. त्याचं काय आहे? रागावलंय तर एकदा तुम्हाला पत्र पाठवणार नाही पण तिच्या नावावर नक्कीच पत्र आहे. राघव तुम्हाला ठीक आहे आपण तो पुस्तकला आणि वर एन्व्हलप घेऊन ये. अहो, आमच्याकडे आहेत ना मुलं. अहो, इथेच ठेवले. हे बघा. हे बघा. गुलाब घेतली अण्णासाहेबांना गुलाब वावर आहे. हो का? ठीक आहे ठीक आहे तू जा पटकन घेऊन ये जा. ठीक आहे मला ठीक आहे तुमचं चालू द्या मी येईन. अहो, तुम्हाला काय वाटतं? या पत्राचा आपल्याला कितपत उपयोग होईल? नाही वाटत. काही उपयोग नाही. चल, जाऊ. चल, आपण जेवून घेऊ. आपण तर राघव गेलाय ना, तो आणायचं काम नाही केलं. अरे हो, तू एक काम कर. तू हे सगळं ॲनिमलच कर. तोपर्यंत मी तुझ्यासाठी जेवायला लावतो. आज मी तुला आपल्या हाताने गहू घालणार आहे. असं आहे हे मालकाने कामाला केले.
आणि जीवन आत्महत्या करून पण मग हे असं अचानक काय झाले का? डॉक्टर हे काय करतात? खूपच झाले. साहेब हा साहेब तुम्ही घरात आहात ना हो? हा? तेव्हा आता फोन वाजतोय साहेब. साहेब अगं, तू रोज माझ्या मुक्तासाठी तुला काढायचं नाही. अगं, आज तुझी बागेतली सगळी फुलं सुकली का रे? नाही साहेब. हो साहेब. हो असं करून कसं चालेल साहेब? जे व्हायचं ते होऊन गेलं. साहेब साहेब मरण कोणाला चुकलंय का? पण आता तुम्ही स्वतःला सांभाळायला हवं साहेब. तुम्ही कालपासून माझी काहीतरी खाऊ घ्या साहेब. थोडं काही सत्ता आली तुका मला ते बघ साहेबांनी चहा करू दे. आणि त्याच्याबरोबर काहीतरी करून खायला घालता असते. अगं तुला कालपासून पाठी येते. जा लवकर जा. साहेब, इथलं पाठ करू का? कालपासून उपाशी आहात तुम्ही. काहीतरी थोडंसं खाऊन घ्या ना. तू जा. तुला नोकरीतून मुक्त केलं. 4 दिवसांनी गेली पगार घेऊन जा. साहेब, नोकरीसाठी पगाराचं मागणं बघता येईल. आता तुम्ही काहीतरी खाऊन घ्या. मी करते काहीतरी खायला. गुड मॉर्निंग मिस्टर साने. आपण मी सीआयडी इन्स्पेक्टर होते. दुर्दैवानं तुमच्या पत्नीच्या मृत्यूची चौकशी माझ्यावर सोपवण्यात आली. काय उपयोग? उपयोग नाही म्हणून तर त्याला चौकशी म्हणायचं. उपयोग असता तर ती सावधगिरी ठरली असते. काय होय तुम्हाला? तुमच्या पत्नीच्या मृत्यूवर प्रकाश पडेल अशी काही माहिती. का गेली? त्याच्यामध्ये मला काहीच माहित नाही. सगळं अचानक घडलं. जादू सारखं. जादूमध्ये सुद्धा हात चालाकी असते माझी तरी. इन्स्पेक्टर साहेब, तुमच्या चाणक्य प्रश्नांची उत्तरं द्यायची माझ्यामध्ये ताकद नाहीये. मी खचून गेलो. नाही मी समजू शकतो. तरी सुद्धा कर्तव्य म्हणून तुम्हाला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. काय होय तुम्हाला? काल सकाळपासून इथं कोण कोण येऊन गेलं त्या माणसाची नावं हवेत. त्याने मागे हा तुमचाच तरी. इन्स्पेक्टर साहेब, मुक्ता जेव्हा गेली तेव्हा मी इथेच तिच्या जवळ होतो. आणि आमची मोलकरी रत्ना हा रत्नामुळेच. आताच बोलव. नाही नंतर बोलू. बरं आणखी कोण कोण आलं? हां, आमचे घर
प्रधानवाला भूतपूर्व प्रधान आणि त्याचा तो गडी राघव. ते दोघं इथेच असतात. हो, दरबारा इथेच शेजारी असतात आणि तो राघव असतो दुसरीकडे, पण दिवसभर इथेच असतो. बर, आणखीन कोण आहो? माझे सासरे काय नाव काय त्यांचं? अण्णा आपटे नागपूरला असतात. बरं. आणखीन कोण आहो? आणखी पोलीस आठवून सांगा, किंवा जसं आठवेल तसं सांगितलं तरी सुद्धा चालेल. दुसरं साने कालचं काय काय घडलं आणि कोण कोण येऊन गेलं हे सगळं तुम्ही मला एकदा संगतवार आणि मोकळेपणानं पुन्हा एकदा सांगा. इन्स्पेक्टर साहेब, कालपासून एकच घडलं. का केलं? हो, पण मृत्यू आपोआप थोडीच येतो. आणि तुमच्या पत्नीचा मृत्यू नैसर्गिक आहे असं डॉक्टर मानायला तयार नाही. आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट सुद्धा तसं काहीही सांगत नाही. काय आढळलं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये? विष. विष? येस, विष. म्हणजे तुम्हाला म्हणायचं मुद्दाचा खून झालाय? नाही, तरी कदाचित विष घेऊन आत्महत्या सुद्धा केली असेल. तिला आत्महत्या करायचं कारणच काय होतं? अहो, काय कमी होती तिला? जगण्याचं मोह बाबा एवढं सुखाचं जगत होतं. मग 3 महिने झालं त्यांच्या लग्नाला काय ती बरोबर. बरं, लग्न परस्पर दोघांच्या सहमतीने झालं. हो, प्रेमविवाह झाला होता, रजिस्टर्ड मॅरेज. चला, म्हणजे प्रश्नच मिटला. कारण प्रेम हे सुद्धा आत्महत्येचं कारण असू शकतं, पण ते असफल प्रेम. तुमचं प्रेम सफल होतं. राईट? मिस्टर साने, तुमच्या पत्नीवरती संपूर्ण विश्वास होता, म्हणजे त्यांच्याबद्दल तुमच्या मनात काही शंका होती, म्हणजे त्यांच्या चारित्र्याविषयी काही शंका होती? नाही, शंका घेण्यासारखं काही घडलं नाही. चला, आता याच प्रश्नाची दुसरी बाजू. तुमचं काय चोख होतं. म्हणजे त्यांना मान्य होतं का? तुम्ही माझी बदनामी करायला काय इथे? हो, रागवता कशाला? खरंच तुमच्या पत्नीचं तुमच्यावरती प्रेम होतं, निष्ठा होती, श्रद्धा होती. एवढं असून सुद्धा आपल्या पतीचं वर्तन शंकास्पद आहे असं एखाद्या स्त्रीला वाटलं आणि पटलं तर? तेव्हा मिस्टर साने, तुमच्या पत्नीचा खून झाला नसून त्यांनी आत्महत्याच केली आहे असं सिद्ध करण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणजे तुम्हाला या गुन्ह्याच्या मोठ्या जंजाळातून बाहेर काढण्याचा किंवा वाचवण्याचा माझा प्रयत्न आहे. वा, चांगला प्रयत्न आहे तुमचा. दुहेरी, एक तर मला बदनाम करायचं, नाही तर मी खुनी आहे असं ठरवायचं. मिस्टर साने, या दुःखानं असह्य ताणाने मला वाटतं मी फार डिस्टर्ब झाला. मला विश्रांतीची गरज आहे. त्यामुळे तुम्ही आज विश्रांती घेतलीत तर बरोबर, म्हणजे तोपर्यंत मी इतर माणसांना तपास. आणि हो, मगाशी तुम्ही म्हणाला तुमची बोलतरी रत्ना, आताच प्लीज. रत्ना, हे रत्ना, हे इन्स्पेक्टर वगैरे आणि रत्ना, विचारा काय विचारायचं तुम्हाला. मिस्टर साने, मला वाटतं तुम्ही आज विश्रांती घेणार होता. जे बसलोय ते काही हरकत आहे का तुमचं? माझी काहीच हरकत नाही, पण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून म्हटलं. त्रास द्यायला आलाय आणि त्रास होऊ नये म्हणून प्रयत्न करा. आणि तरीही तुम्ही त्रास करून घेताय. हा? ठीक आहे. काय नाव काय तुझं? रत्ना. तुझ्या पाहुण्यांचं नाव नाही विचारलं, संपूर्ण नाव सांग. रत्ना साहेबराव सावंत. राहायला कुठे असतेस? ठाकूरलीला. ठाकूरलीला कुठे? पॉवर हाऊस जवळ. हा साहेबराव कोण आहे? माझा नवरा. अच्छा, म्हणजे लग्न झालंय तुझं? तर काय कशी राहते बाई त्याच्याबरोबर? माहित नाही म्हणून तर विचारलं तुला. अहो साहेब, त्याच्या नावाचं कुंकू लावते, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालते.
ते का माझी सासू आहे माझं पोर आहे नाही नाही, तरी सुद्धा ठाकूरनीला तू एकटीच. हा ते मी खरंच बरं साहेबाला पगार किती मिळतो? मिळतात 10,000 रुपये आणि तुला मला 3,000 रुपये देऊन मग एवढा मी भागतं तुझं का तुझा नवरा तिकडनं काही पाठवतो? अरे आता आमच्या खासगी भानगडीशी तुम्हाला काय करायचंय खासगी भानगडी शोधायच्या मला विचारलेल्या प्रश्नांची नीट उत्तर दे. पाठवतात 2,000 रुपये बरं. तुला तुला इथे किती महिने झाले? हा 3रा महिना आहे सर पण मला एक सांग, तुझ्या बाईसाहेबांचं आणि साहेबांचं कधी भांडण व्हायचं नाही? नाही सर कधीच कधीच नाही? नाही सर अहो साहेब भांड्याला भांडं लागलं तोंडाला तोंड लागलं तर आवाज तर होणार आणि त्यातही नवरा बायकोची भांडण दिवा विसला की भेटली कशावर? तुमचं लग्न झालंय ना बा हा, ठीक आहे ठीक आहे. बरं मला एक सांग, तुझ्या बाईसाहेबांकडे कधी कोणी मैत्रिणी वगैरे यायचे? नाही सर आत्ताच राहायला आल्या होत्या मैत्रिणी वगैरे नाही. आणि मित्र? आपल्या देशातल्या बायकांना मित्र नसतात साहेब बरं मला एक सांग, साहेबांकडे कधी कोणी यायचं की नाही मित्र किंवा मैत्रिणी? नाही सर कधीच नाही कधीच नाही. पण तुझ्या बाईसाहेब बाहेर कधी एकट्याच यायचं का? हा न जायला काय झालं मग बाईसाहेब बाहेर गेल्या की घरामध्ये तू आणि साहेब दोघंच असेल. बस. मग काल परवा किंवा अगदी अलीकडे असं काही घडलं होतं की बाईसाहेब बाहेर गेल्या होत्या आणि घरामध्ये तू आणि साहेब दोघंच होता आणि बाईसाहेब अचानक घरात आले आणि त्यांनी बघू नाही ते बघितलं. पुढे पडतील असं म्हणणाऱ्याच्या तोंडात हो साहेब असं भल्ला सांगा ऐकून देणार नाही गेली मी कळलं का मला ही नोकरी पण नको आणि कटकट पण नको चालले मी तिला बाहेर जाऊ, तिला बाहेर जाऊन तिला बाहेर बसवून ठेवा आणि तिच्याकडे लक्ष ठेवा. तिचं सांगे तुमच्या बायकोनी आत्महत्या केली असं मला वाटत नाही. मला तर ते कधीच नव्हतं वाटत. कारण त्यांचा खून झाला याची मला खात्री आहे. खून हा ती पुरावा मिळत नाही तोपर्यंत मी असं काही म्हणणार नाही. तिचं सांगे तुम्ही मला मगाशी म्हणालात की तुमच्या पत्नीला दिवस गेले. हो तुमच्या लग्नाला किती महिने झाले? 3 आणि तुमच्या पत्नीला किती महिने गेले? 3, 4, 5. इन्स्पेक्टर म्हणताय बघा नका फार नंतर आधी माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. हो मला कसं माहित असतं हो कालच तिला त्रास होता म्हणून शेजारच्या डॉक्टरांकडे गेले होते. त्यांना काही शंका आहे म्हणून लेडी डॉक्टरांकडे पाठवलं. तशी चिठ्ठी पण दिली होती त्यांनी तिला. चिठ्ठी तुम्ही आम्हाला दाखवू शकाल? असेल इथेच कुठे तरी शोधून सापडा. शोधावे त्यांना तुमच्याशी भेटायचं म्हणे कारण त्यांना या केसबद्दल काहीतरी माहिती आहे असं म्हणतो नाही, मनात बसले पाठवतात त्यांना नाही, नाही. त्यांना तिथंच बसवलं. तिथं बाहेर. ठीक आहे साहेब तर साडेतीन चिठ्ठी जरा शोधून ठेवा. सापडली तर हवी आम्हाला. रत्ना हे रत्ना आणि बाईसाहेबांनी जी चिठ्ठी दिली होती ती माहिती का कुठे ठेवली? मी शोधून
ॲडव्होकेट पुढे तुमचे नातेवाईकातून आले नाही? कुणी आले नाही आणि कुणी येणार नाही. आता मला एकट्याला सोडून गेली. साने किती चिठ्ठी. साने तुमच्या सासऱ्याने तुमच्या पत्नीच्या नावाने काही मृत्यूपत्र केलं काही गोष्ट केली हो, आणि काही कारणाने ते मृत्यूपत्र रद्द करायचं ठरवलं ही गोष्ट केली हो. आणि ही महत्वाची गोष्ट तुम्ही आजच्यापासून लपवली नाही. कारण ही महत्वाची गोष्ट असं मला वाटलं नव्हतं. आणि नेमकी तीच महत्वाची गोष्ट आहे. त्या हलकट माणसाने तुमच्या कानमध्ये चार ते पाच. अण्णा आपली मला कोणी सांगितलं? मीच सांगितलं. मी गृहप्रधान या बंगल्याचा मला आपण पुढे असं. मी इंडियात असतो सध्या सुट्टीसाठी मुंबईला आलो. मग काल तुम्ही इथेच होता का? हो आतापासून कितीपर्यंत मग काल यांचं आणि यांच्या सासऱ्यांचं भांडण झालं ते तुम्ही ऐकलं असेल. हो त्यांना कसं ठेवलं सर का नाही ऐकायला पाहिजे. अण्णा आपट्यांचा आवाज खाजगी कामासाठी उपयोगी नाहीये. आणि मला वाटलं काल मी इथे जेव्हा फोन करायला आलो होतो पण तुम्ही सॉलिसिटरशी बोलत होता. अच्छा हा नाव आहे तुमचं सॉलिसिटरचं. सॉलिसिटर टांगा. मी त्यांना या वेळबद्दल काय विचारणार होतो. हो, या बाबतीत कायदेशीर म्हणजे काय करताय विचारा बघू. म्हणजे हे बिल रद्द व्हावं असं तुम्हाला वाटत होतं. कायदेशीर मार्गाने त्यांना विचारत नाही तुम्हाला नाही. तेव्हा कसं सांगे तुमच्या पत्नीच्या मृत्यूचा या वेळशी अधिक जवळीचा आणि जबरीचा संबंध आहे असं मी नाही तुमचे सासरे म्हणताय. मग त्यांना म्हणावं माझ्या समोर येऊन बोला. अच्छा असं आहे. हो ना? हो साहेब. म्हणजे मुलाचं राग दिसलं तर आता आपल्याला वाटतं. साहेबांनी तुम्हाला आतमध्ये बोलावलंय. थँक्स. या दुसऱ्या आपले बोला तुम्हाला काय पाहिजे. इन्स्पेक्टर साहेब हा विषय जरा नाजूक आहे. तेव्हा अनावश्यक आणि अनोळखी माणसं येस येस आता तुझा अडचण प्रधान प्लीज. मला असं वाटतं मी त्याला असायला हरकत नाही कारण मी या दोषी नाही काही. म्हणजे ना तुम्ही एकमेकांना ओळखता. म्हणजे मी या ग्रस्तांना प्रथमच पाहतोय. अरे अहो जामनगरला 20 वर्षापूर्वी शेजारी राहत होतो. प्रधान माझं नाव. तुम्ही पोलीस डिपार्टमेंट मध्ये होता. अच्छा तुम्ही आपल्या डिपार्टमेंटला होता. हो फार बोलू. पण साहेब मी तुम्हाला खरंच सांगतो मी या ग्रस्तांना ओळखत सुद्धा नाही. म्हणजे प्रधान नावाच्या मागे कोणते शेजारी नव्हते. कमाल आहे. हो एवढंच कशाला. जानवी वहिनी म्हणजे तुमच्या मिसेस ज्यांना तुम्ही रॉकेट टाकून पेटवलं आणि त्यातच तुमची नोकरी गेली. इन्स्पेक्टर साहेब मिस्टर प्रधान या माणसाच्या शब्दांवरती आम्ही विश्वासच ठेवू नये म्हणून त्यांच्या आयुष्यातला काळा भाग तुम्ही अगदी मोजक्या शब्दात सांगून आणि हे गोष्ट विश्वास ठेवण्यालायक असे नाहीये हे दाखवण्याचा तुमचा जो प्रयत्न आहे ना तो अतिशय स्तुत्य आहे. तरी सुद्धा तुम्ही प्लीज. ठीक आहे मी म्हणत असाल तर मी नाही खरंच तुम्ही निघा. नंतर मला तुमची गरज लागेल तेव्हा भेटेनच ना. तुमची गरज लागणार आहे. तुम्ही इथेच असता. हो शेजारी प्लीज. बोला मिस्टर आपले मला काय म्हणायचं. मला तुम्हाला जे काही सांगायचं होतं ते तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे. मग माझ्यासमोर सांगा ना. अरे चोर ते चोर आणि प्लीज प्लीज सगळं त्याच्या चौकटीत राहून जेवढं सांगता येईल तेवढं सांगा. माझीच जेट माझ्या मागे माझ्या मुलीची होणार म्हणून या
फुलाबाईंचा खून करून पैसा यांना कसा मिळणार होता असा त्यांचा प्रश्न. हो खूप त्याने केलाय आणि प्रश्न तुम्ही मला विचारताय. मजा बेस नाही त्याचं काय आहे की तुमच्या शब्दांवरती विसंबंध उद्या आम्ही कोर्टामध्ये गेलो ना तर तिथे आमची काय संभावना होईल याचं मी तुम्हाला प्रात्यक्षिक दाखवतो. मग भक्कम पुरावा असल्याशिवाय काही बोलू नका. बरं हो आणखी काय पुरावे हवे तुम्हाला? माणसाला हवं ते साध्य झालं नाही तर तो अविचाराने वाटेल ते कृत्य करतो. हे सत्य. अविचार म्हणजे मिस्टर साने यांनी हे कृत्य अविचाराने केलं असंच मला म्हणायचं बरोबर? हो. आता तुम्ही म्हणताय म्हणून तुम्हाला काही प्रश्न विचारणं मला आवश्यक आहे. इन्स्पेक्टर साहेब मी तुमच्या कुठल्याही प्रश्नाला उत्तर देऊ इच्छित नाही. उत्तरं द्यावी लागतील. मिस्टर सानेंनी तुम्हाला पाठवलेलं पत्र मिळालं. कोणतं पत्र? सानेंनी तुम्हाला पाठवलं. मला कुठलंच पत्र मिळालं नाही. हा नसेल मिळालं कदाचित कारण त्यांनी नागपूरच्या पत्त्यावर ते पत्र पाठवलं. असो पण त्या पत्राची एक कॉपी आहे. काय त्या पत्रात? काय नाही तुम्ही त्या बिलच्या आधारावर बोलताय ते बिल पूर्णपणे रद्द करण्याची परवानगी यांनी या पत्रात दिली आणि एवढंच नव्हे तर पैसा विना तुमच्या सदिच्छा त्यांना लाभाव्या म्हणून त्यांनी तुम्हाला स्वतःहून भेटण्याची तयारी दाखवली. तुम्हाला भेटायला बोलवलं. पण मी इथे येणार नाही हे त्यांना पक्का ठाऊक होतं. हो ना म्हणूनच त्यांनी तुम्हाला स्वतःहून भेटण्याची तयारी दाखवली. पण तुम्हाला भेटायला बोलवलं. बघा ना वाचा हे पत्र वाचा म्हणजे कळत नाही. काय वाटतं? मला एकच कळत नाहीये की मला लिहून पोस्टात टाकलेलं हे पत्र त्या पोतडीतून बाहेर आलंच कसं? ते आम्ही मिळवलं. म्हणजे कुठून? आता प्रत्येक गोष्ट तुम्हाला सांगणं मला आवश्यक वाटत नाही तरी सुद्धा तुमची क्युरिओसिटी म्हणून सांगते. काल आम्ही जेव्हा घराची झडती घेतली तेव्हा त्या टेबलावरती आम्हाला एक रायटिंग पॅड सापडला. त्या रायटिंग पॅडच्या वरच्याच पानावरती नुकताच लिहिलेल्या पत्राचे ठसे उमटले होते. ते आम्ही घेतले आणि हे पत्र तयार केलं. ही सगळी बनवाबनवी आहे. आपण निरपराध आहोत हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी विचारपूर्वक तयार केलेला पुरावा आहे. कमाल कमाल. आताच तुम्ही म्हणालात की मिस्टर सानेंनी हे कृत्य अविचाराने केलं आणि आता तुम्ही म्हणताय विचारपूर्वक केलेला पुरावा आहे. काही सांगत नाही. इन्स्पेक्टर साहेब मी तुमच्या कुठल्याही तर्कटाला उत्तर देऊ इच्छित नाही. जातो. हो थांबा 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 पुढं. अजून मला तुमच्याकडनं बरीच माहिती गोळा करायची आहे. मतलब हाच की या गुन्ह्याचा तपास लावा. मिस्टर आपले तुम्ही मगाशी म्हणाला की मिस्टर सानेंनी पैसा करता तुमच्या मुलीचा खून केला बरोबर? हो आणि अजूनही मी तेच म्हणतो. म्हणजे थोडक्यात मिस्टर सान्यांवरती तुमचा राग आहे. हो म्हणूनच मिस्टर सान्यांना या गुन्ह्याच्या प्रकरणात बोलण्यासाठी हा खून तुम्हीच केला असं मी म्हटलं तर. म्हणजे हा खून मी केला असं तुम्हाला म्हणायचंय? हे शेत पुरावा म्हणजे पुरावा मिळेपर्यंत तुम्ही असं काही म्हणणार नाही. पण मिस्टर आपले मिस्टर सान्यांना या गुन्ह्याच्या प्रकरणात बोलण्यासाठी तुम्ही जो फाजील उत्साह दाखवता त्यातनं काही प्रश्न निर्माण होतात आणि म्हणूनच हा खून कुणी केला का केला आणि कसा केला या प्रश्नांची जोपर्यंत उत्तरं मिळत नाही तोपर्यंत आपण इथून जाऊ नये अशी माझी आपल्याला विनंती आहे. आणि मी तुमची ही विनंती मानली नाही तर तुम्हाला इथं थांबवून ठेवावं अशी मला माझ्या कॉन्स्टेबलला विनंती करावी लागेल. त्यामुळे प्लीज बसा. इथं साने थोडं पाणी मागवतात. एक ग्लास पाणी घेणे जरा. साहेब साहेब आमचा मालकांचा नौकर
त्या कुलपावरती काही कसं असेल तर ती खायची व्यवस्था करा. बरं, पोस्टमन येऊन गेला. साहेब अजूनपर्यंत आला नाही. पोस्टमन आला तर त्याला कुठलंही पत्र त्या टपालपेटीत टाकून देऊ नका. ठीक आहे सर. सगळी पत्र आपल्याला ताब्यात घ्या. बरं. हो ठीक आहे. हा. ठीक आहे सर. मिस्टर, आपल्या अशा प्रकरणामध्ये लहान सहान गोष्टींना किती अनन्यसाधारण महत्व प्राप्त होतं याची तुम्हाला कल्पना असेल. आणि गुन्हेगार गुन्हा करून जातो आणि आपल्या मागे एखादा तरी पुरावा सोडून जातो. मी काय एवढा अस्वस्थ झाला. बालपेठेला कुलूप कमी तरी लावले. तुला काय करायचं? ठीक. हा मिस्टर, आपले मला कंटाळला असेल. नाही चालू द्या चालू द्या. नाही, तुम्हाला कंटाळला असेल तर तुम्ही बाहेर बागेत जाऊन जरा पाय पण करू शकता. का मी इथे बसलो तर काही हरकत आहे का? नाही, माझी काहीच हरकत नाही. प्लीज. ठीक आहे, मी बाहेर बागेत जाऊन बसतो. साहेब 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 नाही, काय झालं? तो पोस्टमन आला होता. हा, त्यांनी हे पत्र दिलं. बापरे, बाई. हो माहिती कुंभावर कसे होते ते बघून मी तुझ्या पाठवले. ठीक आहे. ठीक आहे सर. सौ मोठा साने, जान्हवी स्मृती, स्टेशन पिछाडी कल्याण. तुझ्या बायकोचं पत्र आहे. कुणी पाठवलं? त्याच्यावरची अक्षरं बघू दिलं सांगू शकतो. हे मुखाचे अक्षर आहे. हा? हे तुमच्या पत्नीचं? हो खरं सांगता? हो. मिस्टर साने, आता आमचे सगळे प्रयास चुकीचे ठरणार आणि ह्या प्रकरणाचा पुन्हा एकदा नव्याने तपास करावा लागेल. म्हणजे मिस्टर साने, मिसेस सानांना आपण आत्महत्या करू शकतो याची खात्री नसा. म्हणूनच त्याने हे पत्र पाठवलं. अहो असं कसं शक्य? जर तिला असंच करायचं असतं तर तिने हे पत्र माझ्या नावाने पाठवलं असतं. आज मात्र माझे सासरे अण्णांच्या नावाने पाठवलं असतं. नाही तर ती तुमच्याही नावाने पाठवू शकली असती. येस येस, म्हणजे फार हुशार होते. मला नाही कळत. मिस्टर साने, मिसेस सानांना आपण आत्महत्या करू शकू याची खात्री नसावी. म्हणूनच त्यांनी हे पत्र स्वतःला लिहिले. हेतू असा की समजा आपल्याला आत्महत्या जमलीच तर हे पत्र कोणाच्या तरी हाती लागेल आणि आत्महत्येची कारणं स्पष्ट होतील. पण समजा आपल्याला आत्महत्या जमलीच नाही तर हे पत्र आपल्या हाती लागेल आणि सगळं वाट पडेल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? हे पत्र फोडावं असं वाटतं ना? हे पत्र फोडा आणि काय सोक्ष मोक्ष नाव टाकायचं वेगळं सर. हे पत्र कालच पोस्टात टाकलेलं दिसतं. हे बघा ना, याच्यावरती कालच्याच तारखेचा शिक्का आहे. आणि तुमच्या पतीचा मृत्यू काल सकाळी 6:40 आणि त्याच वेळेस स्टेशनवरती मेल होती. म्हणजे मुग्धाबाईंनी नक्कीच हे पत्र पोस्टात टाकलेलं दिसत. मुग्धाबाईंचा मृत्यू झाला तेव्हा तुम्ही कुठे होता? मी इथेच मुद्द्याजवळ होतो. आणि तुमचं घरमालक? हा तेही चेक होतंय. त्यांनीच तर राघवला पाठवलं होतं डॉक्टर काढण्याला. अशा वेळेला राघव सुद्धा त्यावेळेला इथे नव्हता. आणि रत्नाकडे होती. रत्नाकडे होते मिस्टर साने. रत्ना पत्र टाकायला गेली होती पोस्टात. हे पत्र नाही मी येताना लिहिले पत्र टाकायला गेली होती. रत्ना, काय साहेब? काल मुक्ताबाईंचा मृत्यू झाला तेव्हा तू कुठे होतीस? मी दिल्लीला पत्र टाकायला गेले
मी रागाला पोस्टामध्ये पाकिटाला पाठवलं? नाही, मीच पाठवलं होतं रागाला पोस्ट. का? खरं खरं का सांगू का साहेब? खरं खरं सांगा आणि स्पष्टपणे मोकळेपणानं सांगा. काल ठरल्याप्रमाणे मी अण्णा आपल्याला पत्र लिहिलं. मला खात्री होती की ते ह्याचं उत्तरही पाठवणार नाही, कारण की ते आम्हाला तसं सांगून गेलं होतं की ते आमच्यासाठी कुठे कवडी सुद्धा खर्च करणार नाही. म्हणून या पत्रासोबत अजून एक एन्व्हलप पाठवायचं ठरलं. म्हणून रागाला पोस्टात पाठवलं. कळलं का तुम्हाला? नाही कळलं. मिस्टर साने, काल जेव्हा आम्ही या घराची झडती घेतली तेव्हा त्या झडतीमध्ये आम्हाला पोस्टाची काही रिकामी पाकिट आणि स्टॅम्प सुद्धा सापडले. पण एवढं असून सुद्धा तुम्ही रागाला पोस्टामध्ये पाकिटाला का बनवला होता? कारण ती सगळी पाकिटं गुलाबी रंगाची आहे. मग आणि अण्णांना गुलाबी रंगाचा भावना आहे. चल. ठीक. हवालदार, हो साहेब. तुझे ग्रोसर बाहेर तुझ्या घराचं आतमध्ये पाठव. आता तू आज जा. मला साहेबांनी आता बोलावलंय. असं आपले मिस्टर सानेंचं असं म्हणणं आहे की तुम्हाला गुलाबी रंगाचं वावडं आहे. नाही, सोय सुद्धा कळत नाही. तर रंगाचं वावडं मला कशाला? हे बघा, माझ्याकडे कित्येक रंगाचे कागदपत्र सुद्धा आहे. चला, म्हणजे प्रश्नच मिटला. नाही मी मिस्टर आपले, तुम्ही जाऊ शकता. ओके, थँक्यू. तुम्ही जाण्या अगोदर तुमचं नाव आणि ठाव ठिकाणं आमच्या कॉन्स्टेबलकडे देऊन द्या. बरं? ओके, थँक्यू. ठीक आहे या. So, मिस्टर साने, हो, मला खरंच खरं खोटं काय ते माहित नाही. मला कोणीतरी सांगितलं की ह्यांना गुलाबी रंगाचा भावना आहे. मी तरी म्हणता कोणी? आमचे घर मालक मुकुंद प्रधान. तुमचं प्रधान? एक मिनिट. थांबा. हॅलो, कोण बोलतंय? कोण हवंय? मिस्टर साने? नाही, साने इथे कोणी राहत नाही. मी डॉक्टर आठवले बोलतो. हा बोला, काय हवंय? काय? माझा फोन आहे. मग ते कट का केला तुम्ही? अरे समोरचा माणूस आपलं नाव आणि ठाव ठिकाणं काही सांगायला तयार नव्हता. म्हणून रत्ना, हे रत्ना, इकडे ये. हे बघ, आता इथे फोन आहे. तो तू घ्यायचा आहे. मी हो, तू घ्यायचा आहे. आणि ते मला ऐकायचं आहे. म्हणून तुझं काय बोलतंय ते मला ऐकायचं आहे. म्हणून त्याला म्हणायचं जरा मोठ्याने बोला. कळलं? त्याचं नाव, ठाव ठिकाणा सगळं विचारून घ्यायचं. आणि समजा त्यांनी विचारलं की साने साहेब कुठे आहे, त्याला सांगायचं साने साहेबांना पोलीस पकडून घेऊन गेली आहे. कळलं? मागितलेलं सगळं नीट लक्षात ठेव. आणि फोन आलाच नाही तर? हॅलो, जरा मोठ्याने बोला. आमचा फोन बिघडलाय. कोण बोलतंय? साहेब? नाही, साहेब घरात नाहीये. हा, त्यांना पोलीस पकडून घेऊन गेली. कोण? राघव? माळी ना? तो पण साहेबांबरोबर गेलाय. कोण बोलतंय? प्रधान साहेब? नाही, राघव सहजच गेलाय. हा, तुम्हाला इव्हेंटला जायचंय? बरोबर, मी सांगते त्याला तयारी करून ठेवायला. हो, बरोबर. ठीक आहे, तू आज जा. मिस्टर साने, तुम्ही एक तर्कशुद्ध पण विसरला तशी कथा रचली. आणि या कथेमध्ये या पत्राला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. इन्स्पेक्टर साहेब ते पत्र फोडा आणि काय सोक्ष मोक्ष तुम्ही लावू नका. पत्र फोडलं जाईलच,
ते इथे नाही, पोलीस स्टेशनवरती. म्हणजे मिसेस आणि मुद्दामांच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुम्हाला एक संशयित म्हणून अटक करतो. ऑर्डर! हो साहेब, माझं ऐका साहेब. साहेब, हो साहेब. तुला आठवलं काही करत नाहीये, पण तू या घरातून बाहेर कुठेही जायचं नाही. पण साहेब कोणालाही फोन करून द्यायचा नाही आणि कोणाचा फोन घ्यायचा नाही. कळलं? तू बाहेर जाऊन बस. हॅलो सारंग बोल. हॅलो हा, मी स्टेट इन्स्पेक्टर वर्धे बोलतोय. हे बघा, तिकडे मुकुंद प्रधान नावाचे दोस्त इडरला जाण्यासाठी पॅसेज बुक करण्यासाठी येतील. त्यांना पॅसेज बुक करून द्या. बरं वर्णन द्या. तुमची 5 फूट 6 इंच, रंग सावळा, डोळे काळे आणि हो ते पाईप वॉटर. हे बघा, तो माणूस एका महत्वाच्या केसमध्ये मला हवा आहे. तो पळून जात असेल तर त्याचा पाठलाग करा, त्याला अटक करा. तो माणूस सुटता कामा नये. बरं, ही इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. प्लीज लक्षात ठेवा. नाही, तसं करायचं नाही. तुमच्याविषयी अरविंद साने म्हणून खूप ऐकलंय. तुमचे ते अरविंद साने आहेत ना, मालक, त्यांचा मी मामा नगरून आलोय. बरं नाही पण साहेब घरात नाही. नाही, मला कल्पना आहे ना त्याची. मी म्हणालो ना, मला कल्पना आहे त्याची. त्याचं काय, त्याच्यासाठी मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो, त्याला भेटलो, पोलीस अधिकाऱ्यांना भेटलो आणि तिथून त्याला तिकडे निघालो. म्हटलं सामान सुमान इथे ठेवावं आणि बचाव द्यायला लागावा. बरं सामान ठेवायचं आहे का? हो, आण आतमध्ये. आणतो. भावे, ओ भावे. हे बघा, असं करा, हे पैसे द्या आणि त्या टॅक्सीवाल्याला द्या आणि सगळं सामान सुमान व्यवस्थित ठेवा. हो, समजलं? मग या तुम्ही. आणि जरा हे बघा, सगळं सामान सुमान जरा व्यवस्थित ठेवा. समजलं ना? मग या तुम्ही. रत्नाबाई, थोडं पाणी आणतं का? पाणी. आणते. असू दे. लवकर आणि रत्नाबाई, ठीक आहे. या. रत्नाबाई, आपण इथेच राहता का? नाही मी ठाकरलीला राहते. ठाकरलीला? हो. अरे इतक्या लांब? अरे बापरे. हो साहेब. काय रे, काय झालं? कोण साहेब? का काका म्हणून काय विचारणार? ह्या बंगल्यावर येण्या जाणार प्रत्येकावर लक्ष ड्युटी आहे माझी इथे. असं काय? चांगलंय. आपलं नाव काय साहेब? माझं नाव जनार्दन वासुदेव थारक. भारत. होय, थारक. या घराचे जे मालक
हुकुमाना आणि बिंदास राहा. काय हुकूम आहे, हुकूम आहे, हुकूम आहे? काय हुकूम आहे? हे बघा हवालदार, हुकूम वरिष्ठ कनिष्ठांक देतात. तुमचे साहेब मी माझे वरिष्ठ नाही आणि मी काही त्यांचा कनिष्ठ नाही. समजलं की नाही? तेव्हा जो काही हुकूम आणायचा तो तुम्हाला आणावा लागेल. मला आणावं लागेल. होय. समजलं समजलं समजलं. छे छे साहेब छे छे, मला इथून जाता येणार नाही. जाता येणार नाही ना? नाही हुकूम मांडण्यासाठी जाता येणार नाही. नाही. तुम्हाला हे आहे का हे? आहे ना आहे आहे. ते अर्धवट नाही. त्याला जरा वापरा. त्याला तिकडे टाका, तिकडे. फोन तिकडे, फोन. कोण कोणावर म्हणलं? हो, लावा, लावा. समजलं समजलं. अशी लवकर समजलं. त्याचं काय असतं बरं? सगळ्या गोष्टी असतात सोप्या साध्या. पण तुमच्यासारखी माणसं त्याला उगाच अवघड करून टाकतात. नाही का म्हणता बाई? काय साहेब? काय म्हणाले? किती उशिरा? अरे साहेब त्या टॅक्सी वाल्याला पैसे नव्हते म्हणून उशीर लागला. अच्छा 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 अच्छा. बरं बाबा, तू काय बसतोय? साहेब काय झालं काय तुझं? घे जातोय घे. कोण ते तुमचे साहेब? कोण हो? अच्छा अच्छा. इकडे इकडे हो. साहेब तुमचं सामान मंगलाच्या बाहेर राहू द्या ना. का? मी साहेबांना विचारून हुकूम घेतोय ना. अहो, जे विचारायचे ते विचारा ना. हे बघा हवालदार, हे राज्य कायद्याचं आहे, दंडुक्याचं नाही. समजलं का? समजलं समजलं साहेब. समजलं ना? इकडे या भेट्या. आत्ता समजलं बाई. मग आमच्या साहेबांना एवढा त्रास का दिला? जाऊ द्या ना बाई. तो त्यांचा घर आणि त्यांचा धंदा आहे. अहो साहेब, मला सकाळपासून या बंगल्यात उगाच अडकून ठेवलंय हो. तुम्हाला अडकवतोय? हो ना, विचारा त्यांना. हो, हवालदार, काय? साहेबांचा तसा हुकूमच होता ना. साहेबांचा तसा हुकूमच होता ना. आता हे काय करतात? मग पुस्तक कोण? विचारता ना, दुकानात तरी आवाज घालू. अहो साहेब, मला सकाळपासून या बंगल्यात अडकवून ठेवलंय हो. अहो सकाळचं तर ठीक आहे हो, पण रात्रीचं काय? मला एक लहान 10 महिन्याचं मूल पण आहे. ते एकटंच आहे हो घरी. हॅलो मी बाबूराव बोलतोय. मी बाबूराव बोलतोय. कानाखाली आवाज काढली वाटतं. साहेबांचं प्रेम आहे ना माझ्यावर. हॅलो नमस्कार साहेब, मी बाबूराव हवालदार बोलतो साहेब. हो साहेब. नाही नाही साहेब, असं काही विशेष नाही, पण बंगल्यामध्ये धारक नावाचे वकील आले. त्यांना मी सांगितलं इथे राहण्याचा हुकूम नाही म्हणून. अरे पण अहो पण ते ऐकतच नाही. हो काय म्हणतात राहू द्या. अहो पण तुम्ही म्हणाला ना इथे कोणाला ठेवायचं नाही म्हणून. ठेवू नका साहेब, ठेवू नका. वकील साहेबांना बोलायचं तुमच्याशी. हो साहेब देतो त्यांना. बोलव बोलव. पुढे पुढे पुढे. हॅलो, इन्स्पेक्टर बर्डे. मी धारक वकील बोलतोय. समजलं ना? नाही नाही. हो थँक्यू थँक्यू. तुम्ही मला इथे राहायची परवानगी दिली त्याबद्दल आभारी आहे मी तुमचा. नाही, आमच्या आर्मी साडीची मोलकरीण आहे. रत्ना रत्ना रत्ना. हो, तिच्या संबंधीच बोलतोय. नाही, तिला म्हणे तुम्ही घरी जायची बंदी घातली. तिच्या घरी जायची बंदी घातली. अहो, तिच्यावर नजर वगैरे ठेवा हो. जे काही करायचंय ते करा. कायद्यानं जे काही करायचंय ते करा. पण मी काय म्हणतो, या सगळ्या गोष्टीला काही कायदा, काही कलम, काही सारासार, काही विचार आहे का नाही? अहो, आता त्या बिचारीनं रात्री घरी जावं किंवा नाही हे कळायला नको का तिला? अहो, तिचं मूल आहे घरी 10 महिन्याचं. नाही 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 नाही. मी काय म्हणतो, जर का तिला घरी पाठवायचं नसेल तर त्या मुलाला तिकडे आणा का? छे 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 छे. अशी आईची आणि मुलाची ताटाटूट करता येणार नाही कायद्यानं. काय 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 म्हणता काय म्हणता?
गुन्ह्याचा पुरावा सापडलाय. पुढे तो कोण माणूस आहे, त्याला शिक्षा करायची की नाही, त्याच्यावर पेटला भरायचा की नाही, हे सगळं पोलिसांनी जे करायचे ते करतील. पण रत्नाबाई, खून तुम्ही नाही म्हणजे तुम्ही, मला काय म्हणायचंय, खून झाला तेव्हा तुम्ही इथेच होता ना? हो साहेब, मी इथेच तर होते. होता ना? मग रामायण घडलं कसं? देवालाच ठाऊक कसं घडलं. आश्चर्य आहे, आश्चर्य आहे. ठीक आहे. मरण्यापूर्वी 2 मिनिट बाई माझ्याशी बोलली. नंतर मी स्टेशनवर पत्र टाकायला गेले. पत्र टाकून आले तर बघते तर काय, वेळ गेलाच. राघव 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 कुठे आहे? साहेब तुम्ही राघव कुठे गेला? हा? हे कोण? हे धारक वकील साहेबांचे मामा. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण म्हणून अच्छा. आपण उभे का? बसा ना, बसा बसा. नाही मी जरा घाई गडबडीत आहे, मला अगोदर निघायचं आहे. राघव कुठे गेला मला कळत नाही. साहेब, राघवला पोलीस पकडून घेऊन गेले. पोलीस पकडून घेऊन गेली? कधी? सकाळी जेव्हा आमच्या साहेबांना घेऊन गेली तेव्हा. अगं हे तुम्हाला अधिकारी बोलतेस. हे कसं शक्य आहे साहेब? नाही म्हणजे आता तशी परिस्थिती नाहीये. We are all over picture now. म्हणजे पोलिसांचा आता फोन आला होता. मुग्धाचा खुनी सापडलाय, पुरावे सगळे. हो आणि टार्गेट लाईन घेऊन ते इकडेच येऊन निघाले. फोन आला होता ना रत्ना, फोन आला होता ना. होय साहेब. Oh, I see. बरं राघवनी ब्लॉकच्या किल्ले ठेवले? नाही साहेब. राघवाला एवढे अक्कल नको? ब्लॉकच्या किल्ले ठेवायला नको? माझं काही महत्वाचं डबल आलंय? अहो तिला तरी काय माहितीये, सकाळपासून ती पोलिसांच्या नजर येते. बरं तुमचं काही महत्वाचं पत्र मिळत होतं का? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही सुद्धा. काय इथे कुठे म्हटलं टप्पा बघून मग निघावं. अच्छा 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 अच्छा, ते तुम्ही बघितलं असतं. पण तुमच्या बंगल्याच्या किल्ल्या त्या राघवाकडे नाही का? पोस्टमॅन टपाल पेटीत टाकलं. अच्छा 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 अच्छा, पोस्टमॅन टपाल पेटीत टाकतो. पण त्या टपाल पेटीच्या कुंभाच्या किल्ल्या त्या राघवाकडे नाही का? शोध करी. का? त्या किल्ल्या माझ्याकडे. येस, ऑल राईट. आपण उभे करा, बसा ना, बसा नाही बसा. नाही मी जरा घाई गडबडीत आहे. माझं काही महत्वाचं टपाल आलंय का मी बघून येतो. साधा कॉफी मिळते का? कॉफी. हॅलो, मी धारक बोलतोय. वरदे साहेब, आपण नसलेला सगळा डाव यशस्वी झालाय. नाही नाही, तो माणूस इकडे झालाय. टॅक्सीत तो उतरलाय. टपाल पेटीपर्यंतचा सगळा भाग व्यवस्थित शूट झालाय. लवकर या वरदे साहेब, लवकर या. अर्जुनला सांगा मला जरा घाई होती म्हणून मी निघालो ना. आता तुम्हाला तसं जाता येणार नाही. का? नाही म्हणजे काय? अरविंद दादा तुम्ही तिला काय सांगेल? तो उगाच माझ्यावर रागवेल.
तिकीटच द्यायचं आहे, काही गडबड नाही. आय नो मला माहिती आहे ना तुमचं पॅसेज बुक झालंय पहाटे 3:43 विमान आहे right? मी तुम्हाला कसं जाऊ? अरे पॅसेज मी बुक केलं का? कारण पॅसेज मिळाल्यावर निदान सामान घेण्यासाठी तरी तुम्ही इथे या असं म्हणून मला तुमचं स्टेटमेंट घ्यायचं माझे statement? हा म्हणजे फार वेळ घेणार नाही मी तुमचा 2-4 प्रश्न आहेत तेवढंच विचार आणि तोपर्यंत मला वाटतं पाठवून सुद्धा येईल. हॅलो मला बोल. मिस्टर प्रधान मला वाटतं तुम्ही पाईपमध्ये तंबाखूच्याऐवजी कागदाचा तुकडा टाकलाय. So what? अहो जन्माला आला आहे तो जळण्यासाठी आला आहे म्हणून जळतोय. काही कागद विषारी असतात असं आहे. अहो हसून आता काय करू? अहो धगधगत्या आगीमध्ये विष राहत नाही, अमृत राहत नाही. बरं अगदी येत आहेत ना? नाही मला तर फोन लागत नाही मला वाटतं आता आपल्यालाच तिथे जावं लागतं. नाही सध्या मला येणं शक्य नाही कारण मला इंटरनेट जायचं आहे. काही गडबड नाही. मला नाही वाटत तुम्ही इंडियाला त्याची बात माहिती काय इन्स्पेक्टर साहेब मला इथे कंटाळा आलाय. पण सकाळपर्यंत तुमचं इंडियाला जायचं काही ठरलं ना. अहो, ठरवणारा कोण? मी एकटाच. मी ठरवलं आणि निघालो. एनिवे तुम्ही स्टेटमेंट घेताय ना माझं? हां हां 2-4 प्रश्न आहेत तेवढेच विचारतो मी. जस्ट गो अहेड. मिस्टर प्रधान हा बंगला तुमचा आहे? हो माझा आहे. निवांत देईल ना? 10-12 वर्ष झाले असते. हा बंगला विकत घेतल्यापासून तुम्ही कधी या बंगल्यामध्ये भाडे करून ठेवला का? नाही हा? बंगला विकत घेतला भाडे करून ठेवायलाच पाहिजे असं काही बंधन आहे? आताच वाटतं. भाडे करून ठेवू नये असंही कुठे बंधन आहे? मग सांगायलाच का दिलं? त्यांची गरज माझी इच्छा देव टाकला. अच्छा 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 म्हणजे मुद्दामाई या मिस्टर आपटेंची कन्या असल्यामुळे तुम्ही त्यांना इथे राहायला जागा दिली. असं काही नाहीये. या मुंबई शहरात बरेच माझ्या ओळखीचे लोक आहेत म्हणून प्रत्येकाला घर मिळणार नाही. मिस्टर प्रधान या जागेचं आणि भाड्याचं ठेवायला मुद्दामाईचं का? हो आले आमच्या पण त्यांच्याबरोबर जाणही होते. मिस्टर प्रधान काल इथे मुद्दामाईचा मृत्यू घडला याची तुम्हाला कल्पना असेलच. हो ही न्यूज मीच तुम्हाला सांगितली ना. आणि तो मृत्यू विषम प्रयोगामुळे झाला असं म्हणताय. नाही ही न्यूज तुमच्याकडून ऐकायला मिळाली. काय तुम्हाला काय वाटतं कोणी केला असेल हा विषय? आपण तुम्ही शोध घेताय ना. नाही नाही तरी सुद्धा म्हणजे तुम्हाला काय वाटतं तुमचं काय म्हणणं? माझं नाक म्हणणं असेल मी सुद्धा म्हणेन मी खून केला म्हणण्यानं काय होतं? पुरावा तर हवा ना. बरोबर आहे अहो पुरावा शोधावा लागतो. येस तो असं खिशात थोडी सापडला. येस खिशात काय? खिशात आत आहे. हातात काय? आता पाकिट आम्ही पण बिन झाली पाकिट म्हणजे म्हणजे असं की त्या साऱ्यांचं नाव विचार आणि त्या बिचाऱ्या हयात नाही. ते बाकी तुम्हाला कळलं टपाल पेटी आणि म्हणजे टपालपेटी उघडी आहे. मग सकाळपर्यंत तुम्ही पाहिलं टपालपेटीला कुलूप लागलं. मीच लावलो होतो. हा टपाल पेटी माझी आहे म्हणून. पण तुम्ही त्या टपालपेटीला आतापर्यंत कुलूप लावलं नव्हतं. त्याचं काय इन्स्पेक्टर आजपर्यंत या बंगल्यात साधी चोरी सुद्धा झाली नव्हती आणि आज या बंगल्यात खून झालाय म्हणून प्रत्येक गोष्टीचं रक्षण करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. कमाल खरं तर हे पत्र आमच्यासाठी फार महत्वाचं आहे. मुद्दाबाईंच्या खुनाच्या प्रकरणामध्ये या पत्राला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं. अच्छा म्हणजे हे पत्र मला हवंय ऑफकोर्स. आणि मी नाही दिलं तर तुमचा असा समज होईल की या खुनाशी माझा संबंध आहे म्हणून. ऑफकोर्स
का मी? मी पत्र फाडलं कोणी हे विचारतोय, फोडलं कोणी हे नाही. नाही, तुमचा प्रश्न नाही समजला. पत्र फोडणं वेगळं आणि पत्र फाडणं वेगळं. पत्र फोडणारा माणूस पत्र असं एका बाजूने छानपैकी फाडतो आणि मग उघडतो. पण हे पत्र मला तुम्हाला कळलं असेलच मला काय. तेव्हा हे पत्र फाडलं पण तुम्हीच आणि फाडलेल्या त्या पत्राचा तुकडा झाला पण तुम्हीच. तुम्ही हो म्हणताय, तुम्ही म्हणताय म्हणून हो म्हणावं अशी अपेक्षा आहे का तुमची? नाही नाही, तसा पुरावा म्हणून तुम्ही ते कबूल करावं अशी माझी इच्छा आहे. पुरावा? तुमचे शब्द आणि तुमची दृष्टी कायद्याला पुरेशी नाहीये. कायद्याला मान्य असलेला पुरावा. तुम्ही जे काही केलंय ते पाहिलं या डोळ्यांनी आणि तुम्ही जे काही बोललात ते ऐकलंय या कानाने. सगळं रेकॉर्ड झालंय. तेव्हा मिस्टर प्रधान हे पत्र फाडलं पण तुम्हीच आणि त्या फाडलेल्या पत्राचा तुकडा जाळला पण तुम्हीच. हे खरं आहे. अहो मी सहज एक गंमत म्हणून जाळला, नाही तर एवढी मी कशाला जाळला असता? सांगू कशाला? कारण तुम्हाला माहित होतं की त्या जाळलेल्या तुकड्याला डिंकाबरोबर विष पण लावलं. व्हॉट नॉनसेन्स! जर का या तुकड्याला विष असतं आणि तो मी तुमच्या समोर जाळला असता तर तुम्ही मला जवळ दिला असता. दिलं नाही. कारण तुम्हाला माहित होतं त्या जाळलेल्या तुकड्याला विष पण लावलं म्हणून तुम्ही तो जाळला. पण त्या तुकड्याला विष नाही मला माहिती म्हणून मी गप्प बसलो. म्हणजे विष नव्हतं. मिस्टर प्रधान, तुम्ही जाळलात तो बनावटी कागदाचा तुकडा आणि अस्सल विष लावलेला कागदाचा तुकडा माझ्याकडे. तुकडा म्हणजे ते पाकिट, ते पाकिट माझ्याकडे. मिस्टर प्रधान, तुम्ही माझ्या जाळामध्ये पूर्णपणे फसलेल्या तुकाबाईंच्या खुनाच्या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करतो. आता हा खून तुम्ही का केला आणि कसा केला हे तुम्ही सांगणार आहात का? सांगतो सर, सगळं सांगतो. पण दुर्दैवानं मी आज गुन्हेगार आणि अपराधी म्हणून तुमच्या समोर उभं आहे. पण मी खरं सांगतो सर, मला बुद्धाला मारायचं नव्हतं. मला मारायचं होतं तिच्या वडिलांना, अण्णा आपल्याला. माझ्या काळजाची व्यथा आहे सर. तिची कथा म्हणजे जान्हवीची, अण्णा आपल्याच्या बायकोची. तिच्यावर माझं मनापासून प्रेम होतं. कॉलेजमध्ये आम्ही एकमेकांवर मनापासून प्रेम केलं. पण त्याच काळात जान्हवीचे वडील कायद्याच्या कचाट्यात सापडले. त्याच वेळेस पोलीस डिपार्टमेंटमध्ये अधिकारी होते अण्णा आपले. त्यांनी तिच्या वडिलांना घेऊन धरून जान्हवीला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली आणि जबरदस्तीने तिच्या बरोबर लग्न केलं. तोही भाव मी सहन केला. तोही भाव मी सहन केला. माझ्या मनामध्ये बिंदू नको म्हणून मी स्पष्ट अण्णा साहेबांना या गोष्टीची कल्पना दिली आणि त्यांनी त्या गोष्टीचा सूड उघडण्यासाठी तिचा आतोनात छळ सुरू केला आणि त्या छळाला संधी दिला. त्याने तिला जाळून मारली. ते दुःख विसरण्यासाठी मी भारत सोडलो. इटलला निघून गेलो. व्यवसायामध्ये मन रमवला, पैसा कमवला. त्याच्या आठवणीनं परत
भारतात आलो. आणि तिच्या स्मृती विद्यार्थ्यात हा बंगला बांधला. जान्हवी स्मृती तीन चार पगडी काय घर भाड्याला मागण्यासाठी माझ्याकडे आली. मी तिला बघून चक्र ती जान्हवी सारखी दिसत होती. मग मला कळलं की ती जान्हवीचीच मुलगी आहे. खालांना पेट आले. तिच्या वेळीची भानगड मला कळली. त्यावरून मला वाटलं ते जान्हवी सरकारच मुलाचा सुद्धा छळ करते. म्हणून मी त्या पाकांना आपल्याला संपवण्याचा निर्णय घेतला. म्हणून मी त्या पाकिटाला डिंका बरोबर विष लावलं. पण गाणी काय होतं अण्णा आपल्याला काही कळत नाही. पाकिटाला जीव लावून पाकिट बंद करत असत. ते कल्पना तुम्हाला करून सुचली. मासिकात असायचं. माझा नाव फसला. दुर्दैवाने ते पाकिट मुग्धाच्या आधी पडलं. पण मी खरं सांगतो सर, मला मुग्धाला मारायचं नव्हतं. मला